आज बघायला गेलं तर कागल विधानसभा मतदारसंघामध्ये माझी उमेदवारी फायनल झाली। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा मी अधिकृत उमेदवार आहे। काही संघटना आपल्या सोबत आहेत आणि आपलं अतिशय चांगल्या प्रमाणात काम चालू आहे। त्या सर्वांनी आम्हाला सांगितले की आज आपण ही निवडणूक लढणं गरजेचं आहे। त्या हिशोबाने आम्ही हा निवडणूक आता ही लढतोय। दोघांना सुद्धा लोक कंटाळले, म्हणजे मुस्लिम साहेबांना सुद्धा लोक कंटाळले आणि मागच्या वेळेस पद्धतीने मी राजेंना आम्ही लोकांनी बऱ्यापैकी मतदान केलं म्हणा। या सगळ्यांना आता लोक कंटाळले। ते शरद पवार गटात गेले नसते की नाही यावेळी, तर बरीच लोक त्यांच्या पाठीमागे पण राहिले असते। आज जर बघायला गेलं तर हे दोघंही दिग्गज आहेत, दोघंही कारखानदार आहेत। ह्या दोघांच्या ह्याच्यात आपण कसाही शेड्यूल ठोकला आहे। साहेबांनी आम्हाला उमेदवारी दिली आहे, इथे लेबर पुरवठा होऊ शकतो। हे सगळ्या गोष्टी होत असताना सुद्धा गडिंग्लज सारखी एमआयडीसी बकाच राहिली, कागल सारख्या एमआयडीसी मध्ये उद्योग आले नाही। हे सगळे जर बघितलं तर आपण ह्या ठिकाणी डेव्हलपमेंट करणार। आपण शेतकऱ्यांसाठी केलं, दूध उत्पादकांसाठी केलं, विद्यार्थ्यांच्या चळवळीत आम्ही होतो, विद्यार्थ्यांसाठी आपण केलं, महिला सबलीकरणासाठी आम्ही पुढे होतो। ज्यावेळी कोविड काळात अशा सेविकांनी जे पगार त्यांचे मानधन निघत नव्हते, त्याला मला मनसे रस्त्यावर आली आणि त्यांना मानधन मिळवून दिले। दुसरी गोष्ट, हिंदुत्ववादी चेहरा म्हणून मी माझ्याकडे आता सगळेजण बघताय आणि मी याच्या अगोदरच बघितलं मी हिंदुत्ववादीच आहे। आपण हिंदू आहे आणि हिंदू म्हणूनच काम करावं। आम्हाला पैसे देऊन माणसं गोळा करायला लागेना झालं। जे काय ते स्वतःहून स्वयंस्फूर्तीने आमच्याकडे यायला लागले। आज आम्ही जिथे जातोय ते आम्हाला लोक वर्गणी द्यायला लागले की बाबा हे पैसे घ्या, हे कोण 2000 रुपये असू दे, कोण 5000 रुपये असू दे, ह्या वर्गणीत लोक वर्गणी घ्या, पण तुम्ही लोकांच्यापर्यंत पोहोचा, हे डिझेलला आमच्याकडनं पैसे घ्या। आम्ही एक सदस्य दिल्यानंतर जर एवढं करत असेल तर आमदारकी दिल्यानंतर 100% आम्ही चित्र पाठवू। आज रेल्वे इंजिन हे आपलं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं अधिकृत चिन्ह आहे। आम्हाला चिन्हासाठी कोणाचं पायपीट किंवा कुठल्या उमरे जिजवायला लागले नाहीत, सगळ्यात महत्वाचं। आणि चिन्ह हे आम्ही कुणाचं चोरलेलं नाही, पैशाला बळी पडणार नाहीत किंवा पैशाला बोलणार नाही। जरी पैसे घेतले तरी रेल्वे इंजिन लक्षात ठेवतील, रेल्वे इंजिनला मतदान करतील। आम्हाला पीए लागत नाही, आम्हाला इंडियन रात्री 2ला सुद्धा फोन आला तर आम्ही आमची गाडी अँब्युलन्स प्रमाणे लोकांसाठी वापरलीच की याच्या अगोदर पण। त्यामुळे इथनं पुढे आम्ही लोकांसाठी जेवढं काय करता येईल, त्या 20 तारखेनंतर बाकीचे मंडळी दिसतील का नाही मला माहित नाही, पण आम्ही 100% महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणून आम्ही 100% रस्त्यावर उतरू आणि त्यांच्यासाठी प्रश्न आम्ही उचलत राहू। स्पेशियस, लक्झुरियस, सगळं मिळेल अगदी मनासारखं। बटू बिल्डर्स यांचा नवीन गृहप्रकल्प गृहलक्ष्मी रचना। दर्शक हो नमस्कार, केके न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं आम्ही महाराष्ट्रातल्या विविध ठिकाणी जाऊन लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेत असतो, त्यांच्या समस्या, त्यांचे प्रश्न आणि भविष्यात काय होईल हे जाणून घेत असतो। तर कागल विधानसभा मतदारसंघ जो हाय व्होल्टेज मतदारसंघ मानला जातो आणि ह्या 273 कागल विधानसभा मतदारसंघाकडे कोल्हापूर जिल्ह्यासह संपूर्ण राज्यभराचं लक्ष लागून असतं। या मतदारसंघात तिहेरी लढत रंगणार आहे आणि या अनुषंगाने आपण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कागल विधानसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार रोहन निर्मळ सर आज आपल्या सोबत आहेत आणि आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत। तर रोहन सर नमस्कार। नमस्कार, जय महाराष्ट्र। केके न्यूजमध्ये आपलं सहर्ष स्वागत। तर सध्या प्रचार कसा सुरू आहे, काय सांगाल? आज बघायला गेलं तर कागल विधानसभा मतदारसंघामध्ये माझी उमेदवारी फायनल झाली। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा मी अधिकृत उमेदवार आहे। जर बघायला गेलं तर लोकांचा प्रतिसाद अतिशय चांगला आहे। जो काय राजकीय चिखल झाला आहे हा कुणालाच मान्य नाही, कोणाला आवडणंच झालंय। कोण कोणत्या पक्षात आहे कोणालाच काय समजायला झालंय। आणि याच्या अगोदर जर बघितलं ज्यांना आम्ही मतदान केलं तर ते आपल्या मताची प्रतारणा करून दुसऱ्या पक्षात गेले। बघितलं तर हिंदुत्ववादी मतं जी होती ती मागच्या वेळी आपण राजे समरजित गाडगे यांना आपण सर्वांनी मिळून मदत केली, म्हणजे हिंदुत्ववादी संघटना असतील किंवा हिंदुत्ववादी पक्ष असतील, तर त्यांनी सुद्धा ऐन वेळेवर स्वार्थाचं राजकारण केलं आणि शरद पवार साहेबांच्या गटात ते गेले। म्हणजे हे सगळं जर बघितलं तर सगळ्या हिंदुत्ववादी संघटना जर बघितल्या तर त्या नाराज होत्या। आज आम्हाला हिंदू उमेदवार आणि हिंदुत्ववादी पक्ष ही दोन्ही गोष्टी पाहिजे होत्या। मग त्या अनुषंगाने आम्ही बऱ्याच हिंदुत्ववादी संघटनेला पण भेटलो, हिंदुत्ववादी पक्षाची सुद्धा भूमिका जाणून घेतली। त्या सर्वांनी आम्हाला सांगितले की आज आपण ही निवडणूक लढणं गरजेचं आहे। त्या हिशोबाने आम्ही हा निवडणूक आता ही लढतोय आणि लोकांच्यातनं अतिशय चांगला प्रतिसाद आहे। लोक अक्षरशः नोटाला यावेळी मतदान करणार होते, अशी पण संख्या यावेळी भरपूर होती। तीही आपण एक पर्याय उपलब्ध करून दिला, तेही मदत आपल्याला करतील। आज लोकनेते सदाशिवराव मंडलिक साहेबांचं काम आम्ही याच्या अगोदर आमचे वडील आजोबा करत होते। हा जर बघितलं तर त्यांचा फक्त नावाचा वापर करायचा आणि मतं मिळवायची असाही सुद्धा एक कलमी कार्यक्रम याच्या अगोदरच्या आजीमाजी इथल्या आमदारांनी केलाय। किंवा बघायला गेलं तर काही नेत्यांनी सुद्धा फक्त नावापुरतं फक्त सदाशिवराव मंडलिक साहेबांचा वापर केलाय, पण त्यांच्या विचारांना कुठेतरी तडा द्यायचा, संबंधित त्या घराण्याला सुद्धा म्हणजे मंडलिक साहेबांच्या
घराण्याला सुद्धा कुठेतरी मागं खेचायचा प्रयत्न करायचा आणि आपण कुठेतरी यातनं पुढे जाण्याचा प्रयत्न करायचा, असं पण कुठेतरी आपण या सगळ्यातनं बघतोय. मागच्या वेळी जर बघायला गेलं तर आपले भैया असतील, वीरेंद्र भैया असतील, त्यांना सुद्धा काही गोष्टी डावलण्याचा प्रयत्न आपल्याच ह्या सगळ्या मतदारसंघातनं काही दिग्गज मंडळींनी केला. या सगळ्या गोष्टी आपण जाणतोय. आज बघायला गेलं तर बरेच काही पक्ष, काही संघटना आपल्या सोबत आहेत आणि आपलं अतिशय चांगल्या प्रमाणात काम चालू आहे. आज रात्री आम्ही 1:30 वाजेपर्यंत आमचा प्रचार चाललाय, कारण की वेळ एकतर कमी आहे, कमी वेळात आम्हाला उमेदवारी मिळाली आणि जेवढी काय होईल तेवढी गावं आम्हाला कव्हर करायला लागलेत, आम्ही करायला लागलोय. लोकांच्या अतिशय चांगला प्रतिसाद आहे, अप्रतिम असं वातावरण आहे, काय अडचण नाही आणि जेवढं काय होईल तेवढं आम्ही लोकांच्यापर्यंत भेटण्याचा प्रयत्न करीन. जेवढं काय लोकांच्यापर्यंत पोचीन तेवढे आम्हाला मतदान आम्हाला पडल्याची खात्री आहे. जिथे आम्ही पोचलो नाही तिथून सुद्धा आम्हाला फोन यायला लागलेत की बाबा तुम्हीकडे नाही आला तरी चालेल, आम्ही तुमचा प्रचार करायला लागलो, तुमचा प्रचार आम्ही हातात घेतला. एक सर्वसामान्य शेतकरी आहे तुम्ही, तुम्हाला आम्हाला पण माहिती आहे की तुम्ही तिथं पोचू शकत नाही, पण जिथे तिथं पोचू शकत नाही तिथला प्रचार हा जनतेने हातात घेतलाय. म्हणजे एवढं चांगलं वातावरण सध्या कागलमध्ये आहे आणि याच्या अगोदर जर बघितलं तर असं वातावरण कधी कागलमध्ये नव्हतं, कारण की आम्हाला पैसे देऊन माणसं गोळा करायला लागणार झालं. जे काय ते स्वतःहून स्वयंस्फूर्तीने आमच्याकडे यायला लागलेत. हे अतिशय प्रचार बघितलं तर अतिशय चांगला चाललाय आणि लोकांचा प्रतिसाद अतिशय चांगला आहे. कागल विधानसभा मतदारसंघात तुमचं प्रचारादरम्यान फिरणं होते, तर नेमका काय अनुभव येतोय लोकांच्यात फिरल्यानंतर किंवा प्रचाराला गेल्यानंतर? साहेब बघायला गेलं तर प्रचाराच्या दरम्यान आता मी जे बोललो ह्याच प्रकारे की नाही, दोघांना सुद्धा लोक कंटाळलेत. म्हणजे मुस्लिम साहेबांना सुद्धा लोक कंटाळलेत आणि मागच्या वेळेस ज्या पद्धतीने मी राजेंना आम्ही लोकांनी बऱ्यापैकी मतदान केलं म्हणा, ह्या सगळ्यांना आता लोक कंटाळले. ते शरद पवार गटात गेले नसते की नाही यावेळी तर बरीच लोक त्यांच्या पाठीमागे पण राहिले असते. दोघांनाही लोक कंटाळलेत आणि बघायला गेलं तर आज या विधानसभेमध्ये कोणत्या पक्षात आहे समजत नाही. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा शेतकऱ्यांचा मुद्दा बाजूला आहे, दूध उत्पादकांचा मुद्दा हा आम्ही मांडतोय. मागच्या वेळी आपण गोकुळसारखं मोठं आंदोलन केलं, त्यात आमच्यावर गुन्हे दाखल झाले, 2 दिवस आम्ही आत होतो. म्हणजे आपण शेतकऱ्यांसाठी केलं, दूध उत्पादकांसाठी केलं, विद्यार्थ्यांसाठी चळवळीत आम्ही होतो, विद्यार्थ्यांसाठी आपण केलं, महिला सबलीकरणासाठी आम्ही पुढे होतो. ज्यावेळी कोविड काळात अशा सेविकांनी जे पगार त्यांचे मानधन निघत नव्हतं त्याला मला मनसे रस्त्यावर आली आणि त्यांना मानधन मिळवून दिलं. अशा बऱ्याच कामं जे आहेत ते आम्ही केले आणि त्या माध्यमातून लोकांचा प्रतिसाद आपल्याला चांगला आहे आणि लोकांचं म्हणणं एक आहे बाबा यावेळी काही येऊ दे, म्हणजे काही ठिकाणी तरी असं येतंय आम्ही पैसे त्यांचं घेणे यावेळी पण आम्ही मतदान तुम्हाला करणार, आम्ही रेल्वे इंजिनला मतदान करणार, 4 नंबर हे आमच्या लक्षात आहे. काही ठिकाणी तुम्ही यायची गरज सुद्धा नाही, आम्हाला तुमचं सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचला आहे. काही ठिकाणी तरी आजी माझी सरपंच सुद्धा आम्हाला फोन करतायत आणि सांगतायत की बाबा 100% आम्ही तुमचा प्रचार गोपनीय लेवलला आम्ही करायला लागलोय, आम्ही तुमच्या सोबत आहे, तुमच्याकडनं मला 1 रुपयाची 1 चहाची पण अपेक्षा नाही, फक्त लक्षात ठेवा आम्ही तुम्हाला मदत करतोय आणि तुम्ही सुद्धा आमच्यासोबत इथनं पुढे कायमस्वरूपी उभं राहा. रोहन सर, प्रचाराचे नियोजन कसे सुरू आहे? आता मी म्हटलं नाही याचप्रमाणे आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून आपलं चालले, भेटीगाठी आपल्या चाललेत, विविध तरुण मंडळांना आमच्या भेटीगाठी चाललेत. आता बघायला हिंदू संघटना आमच्या सोबत आहेत, आम्ही हिंदू संघटनेच्या सुद्धा भेटीगाठी घ्यायला लागलोय. त्याप्रमाणे बघायला तर तरुण मंडळ झाली, त्यानंतर आपले बचत गट असतील, या सगळ्यांना आम्ही भेटीगाठी आपल्या सुरू आहेत. ह्या सगळ्यांचा रिस्पॉन्स सुद्धा आपल्याला चांगला आहे. दुसरी गोष्ट बॅनर म्हणजे पॉम्पलेटच्या माध्यमातून असू दे, जाहिरातीच्या माध्यमातून असू दे, जाहीरनाम्याच्या माध्यमातून असू दे, जेवढं काय लोकांच्यापर्यंत पोहोचता येईल, जेवढं चिन्ह पोहोचता येईल तेवढा मी पोहोचवण्याचा प्रयत्न करायला लागलोय. दुसरी गोष्ट हिंदुत्ववादी चेहरा म्हणून मी माझ्याकडे आता सगळेजण बघतायत आणि मी याच्या अगोदर जर बघितलं मी हिंदुत्ववादीच आहे, आपण हिंदू आहे आणि हिंदू म्हणूनच काम करायला लागलोय. तर हा सगळा जर बघितलं तर बऱ्यापैकी ही हिंदुत्ववादी संघटनेने आपली ही निवडणूक हातात घेतल्या, जनतेने सामान्य निवडणुकी हातात घेतल्या असं म्हणायला काय अडचण नाही. या सगळ्याच्या माध्यमातून आपला असा प्रचार हा चालू आहे. कागल विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांचा उत्साह कसा आहे? उत्साह म्हणायला गेलं तर आज लोक बघा, तुम्ही इतर पण विधानसभा फिरताय, आपली कागल विधानसभेत सुद्धा बऱ्याच तुम्ही फिरला असाल, तर लोकांना पैसे द्यायला लागतात प्रचार करा म्हणून. आज आम्ही जिथे जातोय तर आम्हाला लोक वर्गणी द्यायला लागलेत की बाबा हे पैसे घ्या, हे कोण 2,000 रुपये असू दे, कोण 5,000 रुपये असू दे, ह्या वर्गणीत लोक वर्गणी घ्या, पण तुम्ही लोकांच्यापर्यंत पोचा, हे डिझेलला आमच्याकडनं पैसे घ्या आणि तुम्ही पोचा. म्हणजे लोकांचा ह्याच्या अगोदरचा म्हणजे राजकारणी ह्या लोकांच्याकडे बघायचा जो दृष्टिकोन होता हा कुठेतरी चेंज व्हायला लागलाय आणि खरोखर एक सर्वसामान्य कुटुंबातील जो मुलगा काम करायला आहे आज या प्रस्थापितांना, कारखानदारांच्या विरोधात उभारलाय. ह्या सगळ्याकडे हे जर सगळीकडे जर बघितलं ह्या सगळ्याकडे तर आपल्याला लोकांचा प्रतिसाद अतिशय चांगला आहे आणि लोकांनीच ही निवडणूक हातात घेतल्या म्हणायला काय अडचण नाही. ही जी निवडणूक आहे ती निवडणूक कोणते मुद्दे घेऊन लढत आहात तुम्ही? साहेब बघायला गेलं तर आपल्या इथं गडिंग्लज, कागल, गडिंग्लज आणि उत्तर विधानसभेचे प्रश्न जर बघितले तर भरपूर प्रश्न आहेत. आज
पुणे, मुंबई आणि बेंगलोर या सारख्या ठिकाणी आपली तरुण मुलं कामाला चाललेत. आज आपल्या गावाकडे तिने पाहुणे म्हणून याची वेळ आली. म्हणजे आज आता ह्या दिवाळीत बघितलं तर दोन तीन दिवस आलेत आणि गेलेत. म्हणजे आपलं गाव आहे का आपण पाहुण्यांच्या राहायला येतोय, हा सुद्धा त्यांना मोठा प्रश्न यावेळी आता पडाला. आम्ही त्या दरम्यान आता दिवाळीच्या दरम्यान आम्ही दिवाळी काय केली नाही म्हणायची. आपण म्हणजे प्रचार तेवढं हे आहे की आम्ही त्यांच्यासोबतच दिवाळी केली, मतदारसंघातल्या माणसांच्या सोबत. तर त्यांचं सुद्धा म्हणणं हे आहे की बाबा आमच्यासारखं इथं सगळं मुबलक आहे. म्हणजे इथं जमिनी आहेत, इथं पाणी आहे, इथं लेबर पुरवठा होऊ शकतो. हे सगळ्या गोष्टी होत असताना सुद्धा गडिंग्लजसारखी MIDC बकाच राहिली. कागलसारख्या MIDC मध्ये उद्योग आले नाहीत. हे सगळे जर बघितलं तर आपण ह्या ठिकाणी डेव्हलपमेंट करणार. आपण इथल्या रोजगारांना, स्थानिक रोजगारांना सगळ्यात महत्त्वाचा अधोरेखित करतो मी. स्थानिक इथल्या युवकांना आपण रोजगार देणार. कारण की आता इथं बघायला तर बिहार आणि UPचे कामगार जास्त आपल्या इथं बघायला मिळतात. आज 80%चा जो क्लॉज आहे, जे 80% महाराष्ट्रीयन म्हणजे स्थानिक भूमिपुत्र आणि 20% ही परप्रांतीय, हा सुद्धा क्लॉज कुठेतरी शासनाचा फाट्या मारा चालू आहे आणि MIDCत या पद्धतीने सुद्धा कामं चालू आहेत. आणि हे टेंडर घेणारे दुसरे कोण नाहीत, ही इथलेच बगलबच्चे आहेत. हे कुठेतरी पण थांबणं गरजेचं आहे आणि ह्या गोष्टीकडे आम्ही 100% कटाक्षानं लक्ष देणार. आणि इथल्या स्थानिक भूमिपुत्रांना आपण पहिला सगळ्यात प्राधान्य आपण नोकरी म्हणून आपण देणार. दुसरी गोष्ट बघायला गेलं तर महिला सबलीकरणासाठी जे काय लागेल ते आपण करायला तयार आहे. शेतकऱ्यांचं प्रश्न जे आहेत ते आपण आता विविध आंदोलनाच्या माध्यमातून, उपोषणाच्या माध्यमातून आपण मांडतोच आहे. आपण त्याच्यावर सुद्धा आपल्या शेतकऱ्यांच्या याच्यावर आपले प्लॅन तयार आहेत. हे सुद्धा आपण शेतकऱ्यांच्यापर्यंत ठेवतोय. ही निवडणूक काही असू दे, ह्या निवडणुकीनंतर सुद्धा ह्या 20 तारखेनंतर बाकीचे मंडळी दिसतील का नाही मला माहित नाही, पण आम्ही 100% महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणून आम्ही 100% रस्त्यावर उतरू आणि त्यांच्यासाठी प्रश्न आम्ही उचलत राहू त्यांचा. आणि आम्हाला PAची गरज नाही. सगळ्यात महत्त्वाचं काय, आम्हाला PA लागत नाही. आम्हाला इंडायरेक्ट रात्री 2ला सुद्धा फोन आला तर आमची गाडी ॲम्ब्युलन्स प्रमाणे लोकांसाठी वापरलीच की याच्या अगोदर पण. त्यामुळे इथनं पुढे आम्ही लोकांसाठी जेवढं काय करता येईल. आज काय आहे, मुलाखत आहे म्हणून किंवा तुम्ही मला भेटलाय म्हणून आम्ही काही बोलणं हे बरोबर नाही. जोपर्यंत सत्ता येत नाही हातात तोपर्यंत काही गोष्टी पॉसिबल नाहीत. आज सत्ता नसताना सुद्धा मी 80 लाख रुपयाचा निधी आमच्या हमीदोडा गावासाठी आम्ही आणलाच. तिथं ज्या ठिकाणी आम्हाला ग्रामपंचायत एक सदस्य आम्हाला दिलं, आम्ही एक सदस्य दिल्यानंतर जर एवढं करत असेल तर आमदारकी दिल्यानंतर 100% मी चित्र पालटलो. 100% मला खात्री आहे आणि लोक माझ्यासोबत राहतील याचाही मला विश्वास आहे. पैशाला बळी पडणार नाहीत किंवा पैशाला बोलणार नाहीत. जरी पैसे घेतले तरी रेल्वे इंजिन लक्षात ठेवतील, रेल्वे इंजिनला मतदान करतील याची आम्हाला 100% खात्री आहे. कारण मुख्यमंत्री राजसाहेब ठाकरे व्हावेत ही सगळ्या महाराष्ट्राची इच्छा आहे. आणि जोपर्यंत स्थानिक दिलेला उमेदवार निवडून येणार नाही तोपर्यंत राजसाहेब मुख्यमंत्री म्हणजे होणार नाही. त्यामुळं इथला उमेदवार जो आहे, हा स्थानिक उमेदवाराच्या पाठीमागे जनता, सामान्य जनता, कंटाळलेली जनता जी आहे ती आपल्यासोबत उभारेल याची मला 100% खात्री आहे. कागलच्या विकासासाठी तुमची व्हिजन काय आहे? विजन जर बघायला गेलं तर आता मी ज्याप्रमाणे बोललो, बरेच आज आम्ही जाहीरनामा काढलाय. या जाहीरनाम्यात आपले विजन सुद्धा आम्ही दिलेलं आहे. आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची जी ब्ल्यूप्रिंट आहे त्या ब्ल्यूप्रिंटमध्ये सुद्धा बरेच आपण विजन आपले मांडलेले आहेत. आज या 10-15 मिनिटात आपलं विजन सांगा असं म्हटलं तर ते पॉसिबल नाहीत. कारण की आम्ही जो 3 तासाची ती ब्ल्यूप्रिंट आहे, एकदा तुम्ही नीट बघितली तर तुम्हाला सुद्धा लक्षात दिलं. आणि माझं विनंती आहे या मुलाखतीच्या माध्यमातून की तुम्हीही म्हणजे जेवढं काय जे आता हे व्हिजिट करायला किंवा बघायला लागलेत या सगळ्यांना माझी विनंती आहे की एकदा मनसेची ब्ल्यूप्रिंट काय एकदा तुम्ही खरोखर वेळ काढून बघा. कारण की एखादा पिक्चर बघितण्यापेक्षा ब्ल्यूप्रिंट बघितल्यानंतर आपले सामान्य जनतेचे प्रश्न काय तर त्याच्या उपाययोजना काय पद्धतीने करता येतील ह्या सुद्धा त्यात चांगल्या पद्धतीने राजसाहेब ठाकरे यांनी मांडलेले आहेत. सन्मान्य राजसाहेब ठाकरे हे या प्रत्येक विषयावर एक मायक्रो लेवलला जाऊन साहेबांनी अभ्यास केलाय. छोट्यातला छोटा सुद्धा माणसापर्यंत आपण रोजगार देऊ शकतो, त्याला रोजगार निर्मिती मिळू शकते. पर्यटन हा विषय आपण महत्वाचा त्याच्यात मांडलेला आहे. असे बरेच प्रश्न आहेत हे त्यात साहेबांनी क्लिअर केलेले आहेत. त्या पद्धतीने आम्ही ब्ल्यूप्रिंटवर आपलं काम करायला सुरूच आहे. आम्ही इथून पुढेही त्या ब्ल्यूप्रिंटवर काम करू आणि लोकांसाठी आम्ही 100% झगडत राहू. तुम्हाला काय वाटते या तिरंगी लढतीत पुढे काय होईल? आज जर बघायला गेलं तर हे दोघंही दिग्गज आहेत, दोघंही कारखानदार आहेत. ह्या दोघांच्या ह्याच्यात आपण कसाही शेड्यूल ठोकला आहे. साहेबांनी आम्हाला उमेदवारी दिली आहे. आम्ही म्हणजे BMBच्या डेटापासून आम्ही आज प्रचार करायला लागलोय. आमच्यासोबत सगळे शेकडो कार्यकर्ते, पदाधिकारी, सहकारी आम्ही सगळे मिळून हातात घालून काम करतोय. अक्षरशः कोणतीही कुणाला कसली अपेक्षा नाही आहे. प्रत्येक जण आपापले खिशातले पैसे घालून ही इलेक्शन लढावं लागलाय. आणि मी असं नाही, आज ह्या कागलच्या जनतेनं, कागल गडिंग्लज उत्तरच्या विधानसभेतल्या ह्या सगळ्या कुटुंबानं माझं म्हणणं आहे की बाबा ही रोहन निर्मळ म्हणून नाही तर मी स्वतः उभारलो म्हणून जर ही निवडणूक हातात घेतली तर 100% माझा विजय 100% होणार आहे. मला काडी मात्र शंका वाटत नाही. आपण 100% विजयाच्या दृष्टीनं वाटचाल करू आणि 100% विजय आमचा होईल. रोहन सर, आदरणीय राजसाहेब ठाकरे साहेब यांचा आदेश काय आहे? साहेबांनी सांगितलंय काही होऊ दे,
बेंबीच्या देठापासून काम करा, लोकांच्यापर्यंत पोचा, लोकांच्या समस्या जाणून घ्या. यावेळी आपण ही निवडणूक आहे ही आपण कुठल्याही युती आणि आघाडीतनं आणि ह्या कचऱ्यातनं लढवत नाही आहोत. आपण ही इंडिव्हिज्युअल निवडणूक लढतोय आणि आपल्याला हे रेल्वे इंजिन चिन्ह आहे हे घराघरापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. आपले विचार मांडणं गरजेचं आहे आणि लोकांच्या समस्या ज्या आहेत त्या जाणून घेऊन त्याच्यावर आपण उपाययोजना करणं अतिशय गरजेचं आहे. आणि तुम्ही लोकांच्यापर्यंत पोचा आणि जेवढं होईल तेवढं तुम्ही पळायचा प्रयत्न करा. 100% तुम्हाला यश येईल असं साहेबांनी आम्हाला सांगितलं. आणि आदेश हाच आहे की तुम्ही बेंबीच्या देठापासून तुम्ही काम करा. आपलं चिन्ह काय आहे आणि ते चिन्ह लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी तुम्हाला यश येत आहे का? 100% यश येते. आपलं चिन्ह आहे, माझा अनुक्रमांक 4 मिळाला. आज रेल्वे इंजिन हे आपलं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं अधिकृत चिन्ह आहे. आम्हाला चिन्हासाठी कुणाचं पायपीट किंवा कुठल्या उंबरे जिजवायला लागले नाहीत सगळ्यात महत्त्वाचं. आणि चिन्ह हे आम्ही कुणाचं चोरलेलं नाही. हे चिन्ह हे आमचं आहे, लक्षात आलं का? आणि राजसाहेब ठाकरे यांनी स्वतःच्या जीवावर हे चिन्ह मोठं केलेलं आहे आणि हा पक्ष स्वतःच्या जीवावर मोठा केलेला आहे. अक्षरशः आमच्या दोन्ही जर आपल्या विधानसभेत बघायला गेलं तर दोन्हीही राष्ट्रवादी आहे. आज सरळ सरळ माझं म्हणणं आहे की राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी म्हणायला काय अडचण, राष्ट्रवादी विरुद्ध मनसे म्हणायला काय अडचण नाही. कारण की दोन्ही राष्ट्रवादी आहेत. आज उद्या वाटेल, आज म्हणजे मी एवढा मोठा नाही कुणावर टीका करण्यासारखा, पण असं मला वाटतंय उद्या वाटेल की रोहित पवार साहेबांना सुद्धा वाटेल की मला आज या पक्षातनं बाहेर पडायचं आणि मला एक गट काढायचा आहे. मग उद्या राष्ट्रवादी रोहित पवार गट असा होईल. मग उद्या त्यांनी सुद्धा इथे एक उमेदवार देतील. म्हणजे प्रत्येक वेळी आपण ह्या राष्ट्रवादी ह्या एका भोवऱ्याच्या बाजूनच फिरायचं का? आज हा सुद्धा महत्व म्हणजे अधोरेखित करण्यासारखा हा प्रश्न आहे. म्हणजे उद्या सुप्रिया सुळे ताईंना सुद्धा वाटेल, ताई सुद्धा म्हणतील की बाबा नाही मला आज ह्या गटातनं बाहेर पडायचं आणि माझा राष्ट्रवादी सुप्रिया सुळे ताई गट समजा त्यांना वाटलं की करायचं तर ती सुद्धा इथे एक उमेदवार देतील. मग उद्या त्यांच्या सुद्धा सोबत उभा राहूया काय? हा सुद्धा बघण्यासारखा विषय आहे. म्हणजे राष्ट्रवादी विरुद्ध मनसे म्हणायला काय अडचण नाही. या विधानसभा जी आहे ही तिरंगी म्हणूच नका, कारण ही दुरंगीच म्हणायची. राष्ट्रवादी विरुद्ध मनसे अशी जी उमेदवारी आहे, म्हणजे ही लढत आहे आणि अशीच ही लढत तुम्हाला पाहायला मिळेल. या निवडणुकीच्या अनुषंगाने तरुणांना काय आवाहन कराल? आज तरुण वर्ग सगळा आमच्या सोबत आहे. आज जेवढे काही काम असेल किंवा जे काय करायला लागत असेल, एकेकांनी तरी आपल्या नोकरी आणि व्यवसाय हे बाबा मी थोड्या वेळासाठी थांबवतो किंवा आज एक दिवस आम्ही दुसऱ्या माझे वडील थांबतील दुकानात पण मी तुमच्या सोबत येतो, या पद्धतीनं मला रिस्पॉन्स लोकांचा आहे. म्हणजे अतिशय चांगलं वातावरण आहे. तरुण माझ्यासोबत राहतील मला खात्री आहे. आणि तरुणांना माझं आव्हान आहे की बाबा याच्या अगोदर आमचे वडील म्हणा, आजोबा म्हणा, म्हणजे आपले आजोबा आपले वडील यांच्या पाठीमागे गेलेच की आपण पण त्याच्यासारखं जाऊया का? मग आज याच्या मागे जे झालं तेच याच्या पुढे होणार, ह्याच्या पलीकडे काय होणार आहे का? ह्या सुद्धा गोष्टी आपण अधोरेखित करायला पाहिजेत. आज शिक्षण व्यवस्था, आज आपल्याला शिक्षण घ्यायला दुसऱ्या राज्यांचा आधार घ्यावा लागतो. मग आमच्यासारख्या म्हणजे महाराष्ट्रासारख्या सर्व संयुक्त राज्यात सुद्धा शिक्षण घ्यायला बाहेरच्या राज्यांचा आधार का घ्यावा लागतो? ह्या गोष्टीकडे पण दुर्लक्ष होता कामा नये. आणि मला खात्री आहे की युवक आपल्या सोबत राहतील, तरुण वर्ग सगळा आमच्या सोबतच आहे. आणि 100% आज युवक लॉबीज आपल्याला प्रत्येक घराघरापर्यंत आणि हुमऱ्यापर्यंत पोचवा लागल्या आणि अतिशय चांगला रिस्पॉन्स आहे सगळ्यांचा. तर आत्ताच आपण 273 कागल विधानसभा मतदारसंघातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अधिकृत उमेदवार आदरणीय रोहन निर्मळ साहेब यांची भेट घेतली, त्यांची मुलाखत घेतली. येणारे प्रश्न, कागलच्या विकासासाठी रोहन सरांचं असणारं व्हिजन, या सर्वांवर आपण सविस्तर चर्चा केली. तुर्तास तरी मी ह्या एपिसोडमध्ये थांबतोय. कॅमेरामन सचिनदादा वरेकरसह समीर मकानदार, कागल. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.